गर्दी आहे, काहीच कळत नाही कोण काय बोलतंय काय नाही. या ठिकाणी होमची पण रूम जर पाहिजे असं या ठिकाणी तिथं जायचं, CRO ऑफिस इथं जायचं, रूम भेटतो नाही का, हेल्थ सेंटर आहे पण शिल्लक आहे. त्याच्यामुळे दर्शनाला येताना 100% पास घेऊन येणे हेच बेस्ट ऑप्शन रिझर्वेशन काउंटर. तिरुपती बालाजी HDFC बँक चौकी इथं आलो. काहीच मेळ लागत नाही. त्याच्यामुळे ना पास काढल्याशिवाय कोणी येऊ नका. जवळपास 24 ते 48 तास दर्शनासाठी लागत आहेत फ्री पाससाठी. पास काढूनच सगळ्यांनी यावं. लय अवघड खेळ इथं, काही मेळ नाही लागत आणि काही ताळमेळ नाही. सिनेमॅटिक मधून काढायचं का? या ठिकाणी तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी आपली नगरकर तसेच सांगलीकर आणि वाशिमकर या मला इथं भेटलेले आहेत आणि गेले 6 वाजल्यापासून आम्ही लाईनमध्ये राहिलेलो होतो. 6 ते 8 तास झाला पण एनर्जी बघा किती आहे. पोरांनो गोविंदा 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 गोविंदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराजांचा जय भवानी जय शिवाजी. गोविंदा 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 गोविंदा. याला म्हणतात एनर्जी. तिरुपती बालाजी 6 वाजल्यापासून लाईनला दर्शनाला आहे. आता गेले जवळपास 11 साडे 11 वाजल्यात. 6 ते 7 तास झाले फक्त बालाजी देवांचं दर्शन घेण्यासाठी एवढं. आणि सगळे लहान पाहू शकता, सगळेजण या ठिकाणी बसलेले आहेत खाली. एकदम छान असं वातावरण पण झालंय आणि आम्हाला आल्यानंतर वाटत होतं की पाऊस नाही पण पाऊस बी आलेला आहे देवाच्या कृपेने. एकदम छान वातावरण आहे आणि अजिबात वाटत नाही की 8 तास झाला आम्ही इथं बसलो. अजून कमीत कमी 18 तास दर्शनाला टाइम आहे. 18 तास असंच लाईन आहे आणि एकदम छान असं उत्स्फूर्त असं वातावरण आहे. खूप छान म्हणजे वाटतं. एकदम तिरुपती बालाजी महाराजांना एक सांगणं आहे की छान एकदम भक्त जेवढे भक्तजन आले त्यांना सगळ्यांना सुखरूप ठेव, आनंदी ठेव, एवढे प्रार्थना करतो. धन्यवाद. तिरुपती बालाजी महाराज की जय. स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते हेच का? पा स्वर्ग. खूप छान असं वातावरण आणि स्वर्ग आज आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळालेला आहे. धन्यवाद. गोविंदा गोविंदा. भैया चल भैया डाउन भैया बतिया. तिरुपती बालाजी मध्ये 234 नंबर एकदम छान असं 50 रुपयात एकदम भारी राहण्याची सोय, उत्तम सोय, एकदम भारी. जय गोविंदा गोविंदा जय गोविंदा.
तिरुपती बालाजी महाराज यांचं दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे कोल्हापूर या ठिकाणी. खूप छान दर्शन झालं. जय अंबाबाई माता प्रसन्न.